वेलकम टू लर्निंग स्पेस. तर चला, आज आपण अजगरांबद्दल, सापांबद्दल माहिती बघणार आहोत. नो, बिलकुल नाही. आज आपण पायथन, थोडक्यात आपला जो अजगर असतो ना, अजगरलाच पायथन असं म्हणतात. आपण पायथन लँग्वेज बद्दल बघूयात. पायथनच्या बद्दल बोलायचं झालं तर पायथन ही एक जनरल पर्पज हाय लेवल लँग्वेज आहे. ही अजून काय याच्यात महत्वाचं, ही इंटरप्रिटेड आहे, लाईन बाय लाईन इंटरप्रिट होते, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे आणि फंक्शनल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर आता या पायथन बद्दल बोलायचं झालं तर पायथनची सुरुवात कोण केली, तर ते केली आपल्या ह्या महाशयांनी, ग्विडो वॅन रॉसम यांनी 1991 मध्ये पायथनची सुरुवात केली. बर, आता सुरुवात केली तेव्हा यांना एक अशी लँग्वेज बनवायची होती की ती प्रोग्रामर्सला प्रचंड सारा फ्रीडम देईल आणि कोडिंग करायला फार मजा येईल. म्हणजे ही जवळपास 91 मध्ये त्यांनी लँग्वेज सुरू केली. 94 पासून 2000 वगैरे प्रवास तुम्ही चेक करू शकता त्याचा. ती आज तक काय 2026 मध्ये पण ते रिलेव्हंट आहे. तर असं का? अशी एक सोपी लँग्वेज बनवली यांनी, ती आज पण आहे. तर हे नाव पायथन का दिलं माहित आहे? या विडो वॅन रोसन यांचे एक फेवरेट ब्रिटिश कॉमेडी शो टीव्ही सिरीज होती. ती होती मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस. याच्यातलं त्यांनी पायथन हे नाव घेतलं का हे थोडस कॅची वाटावं, विक्षिप्त वाटावं, लोकांच्या लक्षात राहावं, युनिक नाव आहे. आणि भाषांना असं कधी सापांचं नाव देण्यात आलं नव्हतं. सो ही वॉज लाईक की चलो आज कुछ तूफानी करते हैं. सो दॅट्स हाऊ वी गॉट आवर इंटरेस्टिंग अँड मल्टीपर्पज लँग्वेज पायथन. आता पायथन बद्दल बघूयात. मी थोडासा नवीन प्रयोग करतोय हा. तर बघू पायथन म्हणजे काय. तर पायथनच्या खूप सारे व्हर्जन्स आहेत आणि सध्या कोणती व्हर्जन चालू आहे माहिती आहे तुम्हाला? ऑक्टोबर 25 पासून आपल्याकडे आहे 3.14 आणि ह्याची एंड ऑफ लाईफ म्हणजे ह्या 3.14 ला सपोर्ट मिळणार आहे आय गेस 2030 पर्यंत, इफ आय एम नॉट रॉंग. येस, 2030 पर्यंत त्याला सपोर्ट मिळणार आहे. आणि लक्षात ठेवा 3.14 कसं, पायथन मध्ये पाय आहे, पाय, आणि मॅथमॅटिक्स मधला जो आपला पाय आहे ना, त्या पायची व्हॅल्यू काय आहे 3.14. तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो की 3.14 व्हर्जन सध्या चालू आहे. तर पायथन लँग्वेजचा हा एक मी माइंड मॅप बनवलाय. आपण याच्यातून पायथनची मूलभूत ओळख करून घेऊयात. तर चला, ग्विडो वॅन रोसम यांना विचारलं होतं की तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज सुरू केली खरं, पण एखाद्याला ही जर भाषा शिकायची आहे, एकदम फास्ट शिकायची आहे, तर ती कशी शिकायची? तुम्ही काही आम्हाला हिंट किंवा काही ट्रिक द्या, काय करावं आम्ही? तर ही वॉज लाईक की पायथन हे कौशल्य म्हणून शिकू नका तुम्ही. पायथन वापरण्यापूर्वी किंवा शिकण्यापूर्वी किंवा पायथन शिकायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की हे शिकायचं का आहे, याचा वापर काय करायचा, याचं ऍप्लिकेशन काही करायचंय का, नुसतं तुमच्या सीव्ही मध्ये ऍड करायचं म्हणून करायचंय नाही. तुम्हाला जर त्याच्या मागे काही हेतू, इंटेन्शन तुम्ही ठरवलं असेल, ते पॉवरफुल इनफ असेल, तेवढंच लवकर तुम्ही पायथन आणि तेवढ्या शिताफीने, मास्टरीने तुम्ही ते शिकणार आहात. तर चला, सो त्याच्या मागचं इंटेन्शन म्हणजे काय असतं माहितीये? आपल्याकडं एक प्रॉब्लेम असतो, त्या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व्ह करायचं असते. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण जो एक फंक्शन किंवा एक कोड लिहिलेला असतो, त्या कोडला आपण काय म्हणतो माहितीये? त्या कोडला आपण, कोडच्या समूहाला प्रोग्राम म्हणजे काही वाक्य असतात जे फक्त आपला माणसांना, प्रोग्रामर्सला वाचता येतील. ह्या लाईन्स एक्झिक्यूट होत नाहीत. फक्त आपल्याला कळाव्यात की हा फंक्शन लिहिताना आपल्या बॅक ऑफ द माइंड काय चालू होतं. समजा आपली टीम असेल, ए ह्या व्यक्तीने प्रोग्राम लिहिलाय, पण त्याच्यानंतर जेव्हा बी येणार आहे त्यालाही ह्याच्या मागचा हेतू कळावा म्हणून काही आपण स्टेटमेंट टाकलेले असतात, ज्या कंपाईल एक्झिक्यूट होणार नाहीयेत, पण त्या ह्युमन रिडेबल असतील. त्यांना आपण म्हणतो कमेंट्स. तर दोन प्रकारे कमेंट लिहू शकतो आपण: सिंगल कमेंट हॅश वापरून, सिंगल लाईन कमेंट. मल्टिपल लाईन कमेंट लिहायची असेल तर आपण काय करू शकतो, आपण
ट्रिपल डबल कोट्स वापरू शकतो किंवा सिंगल कोट आहे तो 3 वेळेस वापरू शकतो. ओके. ओपनिंग आणि क्लोजिंग. पुढे प्रोग्रामिंग मध्ये एरर काय असतो माहित आहे? एरर म्हणजे काहीतरी मिस्टेक असतं ज्याच्यामुळे हा जो प्रोग्राम आहे तो बरोबर रन होणार नाहीये. आणि आपल्याकडे 3 प्रकारचे एरर्स आहे. आता सिंटॅक्स म्हणजे काय? ग्रामर मध्ये काहीतरी एरर केलंय आणि हा सिंटॅक्स एरर प्रोग्राम एक्झिक्यूट होण्याच्या पूर्वी बिफोर होणार आहे. म्हणजे आपण ग्रामॅटिकल चूक केले तर रनच होणार नाही प्रोग्राम. आता प्रोग्राम रन होताना काही एरर्स येणार आहेत त्याला आपण रन टाइम एरर म्हणतो. समजा आपण व्हॅल्यूज दिल्यात, आपला भागाकार करायचा, व्हॅल्यूज दिल्यात 10/0. याचं उत्तर इन्फानाइट येत आहे आणि आपला जो प्रोग्राम आहे तो एरर मध्ये जातो व्हाईल बिंग एक्झिक्युटेड. आणि तिसरा एरर असतो लॉजिकल एरर, जो एक्झिक्यूट झाल्यानंतरचा असतो. थोडक्यात आपला एरिया ऑफ सर्कल ची व्हॅल्यू काढायची त्या फंक्शन मध्ये, त्या प्रोग्राम मध्ये. आणि आपण काय केलंय, पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला देण्याऐवजी आपण एरिया इज इक्वल टू 2πr असं दिलंय. हे उत्तर आपला बरोबर देणार आहे पायथन, पण आपला एरियाच्या ऐवजी आपण फॉर्म्युला कशाचा टाकलाय, सरकमफरन्सचा. आणि हा कोणता एरर आहे? लॉजिकल एरर. सो अशा पैकी हे 3 एरर्स असतात. अशा प्रकारे हे 3 प्रकारचे एरर्स असतात. आता पायथन मध्ये जेव्हा आपण एक प्रोग्राम लिहितो आणि त्याला सेव्ह करतो ना, तर त्याला डॉट पाय अशा एक्सटेन्शनने आपण सेव्ह करतो. आपण म्हणून या फाईलला नाव दिलेलं आहे फाईल डॉट पाय. तर हा आपल्या प्रोग्रामला आपण काय नाव दिलंय? फाईल डॉट पाय. आता याच्यात मॉड्यूल काय असतंय? मॉड्यूल ही स्वतः एक फाईल असते. पण ही फाईल कशी असते, ही आपण वारंवार पुढे वापरू शकतो अशा काही फाईल्स असतात ह्या. आता ह्या फाईल्सच्या समूहांना आपण काय म्हणतो? लायब्ररी. आणि मल्टिपल लायब्ररीज कम टुगेदर अँड मेक अ फ्रेमवर्क. पुढे आपण ते वापरू शकतो वेब डिझायनिंग आणि मल्टिपल पर्पजेस साठी. आता ह्या फाईल्स मध्ये खूप सारे फंक्शन्स असतात. फंक्शन म्हणजे काय? ब्लॉक ऑफ कोड. ब्लॉक ऑफ कोड मध्ये काय असतंय? इंडेंटेशन असतं. इंडेंटेशन म्हणजे काय? समजा पण तुम्ही इफचा ब्लॉक लिहिताय आणि ह्या इफचं स्टेटमेंट आहे आणि याच्या खाली जे पण लिहिणार आहेत पण ते तुम्ही इथं स्पेसिंग ठेवून पुढे लिहिणार आहात. तुम्ही जर त्याच्या पुढचा भाग इथं लिहिला तर ते चालणार नाहीये, तो वेगळा ग्रुप होईल. सो हा एक जो भाग असणार आहे इंडेंटेड केलेला, हा इफचा भाग आहे, हा एक ब्लॉक आहे, हा ग्रुप आहे, हे दाखवण्यासाठी आपण इंडेंटेशन वापरतो. म्हणजे एक फ्लो करण्यासाठी, योग्य फ्लो राहण्यासाठी इंडेंटेशन आपलं कामाला येतं. पुढे आता ह्या फंक्शन्स मध्ये काय असतं माहित आहे? फंक्शन मध्ये स्टेटमेंट्स असतात. आता स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे एक इन्स्ट्रक्शन आहे. आपण समजा म्हणू x इज इक्वल टू 5. तर ही एक काय इन्स्ट्रक्शन आहे? ह्या एक इन्स्ट्रक्शनला आपण स्टेटमेंट असं म्हणतो. आता ह्या स्टेटमेंटचा फ्लो कसा होतो रे? थोडक्यात आपल्याकडे एक निबंध आहे आणि निबंधात काही ओळी आहेत. आपण इकडून वाचतो, उर्दूमध्ये इकडून वाचतात. तर एक्झॅक्टली ह्यांचा फ्लो कुठून आहे? ह्यांचा फ्लो कसा असणार आहे ते आपण बघूयात. स्टेटचा फ्लो सिक्वेन्शियल असतो, हा डिफॉल्ट असतो. पण आपल्याला जर ठरवायचं असेल की नाही, असं नाहीये, असा असा फ्लो असावा, इफ एल्स, हे आपण कंडिशनल फंक्शन्स वापरू शकतो आणि आपल्याकडे कंडिशनल फ्लो आपण ठरवू शकतो. आता आयटरेटिव्ह स्टेटमेंट्स वापरून आपण ठरवू शकतो की काही स्टेटमेंट्स आपल्याला रिपीट करायचे आहेत का नाही. याच्यासाठी आपण फॉर लूप, व्हाईल लूप वापरतो. फॉर आणि व्हाईल लूपला कंट्रोल करणारे काही फंक्शन्स आहेत आपल्याकडे, ते आहेत ब्रेक, कंटिन्यू आणि पास. आणि फ्लो साठी आपलं अजून एक महत्वाची गोष्ट असते इंडेंटेशन. ती ठरवते की कशानंतर काय फ्लो करायचंय, काय एक्झिक्यूट करायचंय. पुढे स्टेटमेंट्स मध्ये काय असतंय, मी आता सांगितलं स्टेटमेंट म्हणजे काय? एक इन्स्ट्रक्शन आहे. आता हे इन्स्ट्रक्शन आहे, यातलं जे एक्स आहे, एक्स काय आहे? व्हेरिएबल आहे. हे व्हेरिएबल म्हणजे काही नसतं, एक डब्बा असतो, एक बॉक्स असतो आणि त्या बॉक्स मध्ये आपण काही व्हॅल्यूज ठेवतो. आता आपण काय केलं? आता आपण एक एक्स नावाचा बॉक्स केला आणि त्याच्यात 5 ही व्हॅल्यू टाकली. बरोबर आहे. आता याच्यात 5 असू शकतो, ह्या डब्यामध्ये एखादं लेटर असू शकतं, काहीही असू शकतो. तर हे काहीही असणं म्हणजे काय? हे डेटा असतो. ह्या डेटाचा काही प्रकार असतात. हे डेटा टाइप 6 प्रकारचे आहेत बघा. कोणते कोणते आहेत? नम, बुलियन, सिक्वेन्स, मॅपिंग,
सेट आणि नन. आता नंबर मध्ये कोणते टाइप्स असतात? इंट असतो, फ्लोट असतो, कॉम्प्लेक्स असतो. बुलियन मधला डेटा टाइप असतो बुल. सिक्वेन्स मधला कोणता असतो? लिस्ट, स्ट्रिंग आणि टपल. मॅपिंग मध्ये काय असते? डिक्शनरी असते. सेट मध्ये सेट असते आणि नन मध्ये नन टाइप. आता ह्या 6 कॅटेगरीचं परत ह्या सर्व डेटा टाइपचं एका वेगळ्या पद्धतीने परत क्लासिफिकेशन आपण करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. ते म्युटेबल आणि इम्युटेबल. म्युटेबल म्हणजे चेंज होणारे आणि हे चेंज होणार नाहीयेत. चेंज न होणारे कोणते आहेत आपण ते बघूयात. इंट, फ्लोट, कॉम्प्लेक्स, बुल, स्ट्रिंग, टपल, नन टाइप. हे जे मी ग्रीन कलर मध्ये लिहिलेत ना, हे सगळे न बदलणार आहेत, इम्युटेबल. आणि म्युटेबल फक्त 3 आहेत आपल्याकडे. ते कोणते आहेत? लिस्ट आहे, डिक्शनरी आहे, सेट आहे. ओके. तर आता ह्या डेटा टाइप्सचं कन्व्हर्जन करायचं असेल आपल्याला, तर ते 2 प्रकारे होतं. आपल्याला करायचं असेल तर आपण मॅन्युअली करू. आणि पायथन एवढं इंटरेस्टिंग आहे की पायथन स्वतः डेटा टाइप्स चेंज करतो. थोडक्यात त्याला आपण म्हटलं की 5/2 करायचंय. आपल्याला माहित आहे 5 आणि 2 काय आहेत? इंट आहेत. आणि ह्याचं येणारं उत्तर 2.फ्लो हे इंट नाहीये. जर आपण इंट दिलं असतं तर हे उत्तर 2 आलं असतं. पण हे फ्लोट आहे जे की अॅक्युरेट आहे 2.5. तर हा याने काय केलंय? अॅक्युरेटली कन्वर्ट करून उत्तर दिलंय आपल्याला. ह्या इंटचं कन्व्हर्जन इथं काय केलंय त्याने? फ्लोट मध्ये करून दिलंय. सो हे उत्तर जे दिलंय त्याने ते इम्प्लिसिटली चेंज केलंय. आणि एक्सप्लिसिटली म्हणजे काय? आपण स्वतः ते डेटा टाइप्सला नाव देऊयात, कॅटेगराईज करूयात. आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे. व्हेरिएबल आपण इनपुट आणि आउटपुट साठी वापरतो. आता मी सांगितलं होतं व्हेरिएबलला x इज इक्वल टू 5 असं आपण नाव दिलं होतं. आता हे जे इक्वल्स टू साइन आहे आपलं असाइनमेंट ऑपरेटर. ह्या असाइनमेंट ऑपरेटरच्या डावीकडे जो भाग असतो ना, जो व्हेरिएबलचं नाव आहे, त्याला आपण आय व्हॅल्यू म्हणतो. आणि जो राईट साइडचा भाग आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? आर व्हॅल्यू. सो आय व्हॅल्यू हे नेहमी काय असते? व्हेरिएबल असते. आणि आर व्हॅल्यू ही काय? त्या व्हेरिएबल असाइन केलेली व्हॅल्यू असते. आता हे डेटा टाइप्स जे आपण बघितलेत, ह्याचे काही ऑपरेटर्स असतात. याच्यावर आपण काही ऑपरेशन्स करतो. कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत आपण बघूयात. चल, आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर अरिथमॅटिक ऑपरेशन्स आपण करू शकतो, ऑपरेटर्स वापरू शकतो. कम्पेअर करायचं आहे तर हे रिलेशनल ऑपरेटर्स वापरू. कंडिशन्स कंबाईन करायचे असतील तर आपण लॉजिकल ऑपरेटर्स वापरू. आणि व्हॅल्यूज असाइन करायच्या तर आपण हे असाइनमेंट ऑपरेटर्स वापरू. पुढे मेमरी आयडेंटिटी मध्ये चेक करायचं तर आपण आयडेंटिटी ऑपरेटर्स वापरू. आणि एलिमेंट आपला बघायचा सिक्वेन्स मध्ये आहे का नाही, त्यासाठी मेंबरशिप ऑपरेटर्स आपण बघतो. तर अशा प्रकारे आपण पायथनचा ओव्हरव्ह्यू बघितलाय. मला सांगा हा कसा वाटतो एक्सपेरिमेंट. आणि खरं तर मी एक छान लेक्चर रेकॉर्ड केलं होतं याचं. बट अनफॉर्च्युनेटली माइक ऑफ होता, तो गई भैंस पाणी में. सो टेल मी हा प्रयोग कसा वाटला. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. आणि पुढे आपण स्ट्रिंग आणि बाकीच्या गोष्टींबद्दल डिटेल माहिती बघूयातच. थँक्यू सो मच.